1885 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली आणि मग तळागाळापर्यंत काँग्रेसचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी काँग्रेसच्या इतिहासातलं एकमेव असं अधिवेशन जे ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदा भरलं गेलं होतं आणि ते अधिवेशन होतं 1936 फैजपूर अधिवेशन. आता या फैजपूर अधिवेशनामध्ये काही प्रमुख घडामोडी घडल्या. जसं या अधिवेशनाचं स्वागत करण्यासाठी एक स्वागत समिती नेमली होती आणि तिचे अध्यक्ष होते शंकरराव देव. त्याच्यानंतर मूळ या फैजपूर अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि याच अधिवेशनामध्ये जवळपास 40,000 शेतकरी आले होते. कारण माहितीये का? कारण याच अधिवेशनामध्ये अखिल भारतीय किसान सभेचं दुसरं अधिवेशन पार पडलं होतं आणि जिचे अध्यक्ष होते NG रंगा. म्हणजे या अधिवेशनामध्ये 3 प्रकारचे 3 अध्यक्ष जे तिन्ही लोकांना रिप्रेझेंट करतात. धन्यवाद.